नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय। एकूण 23 संचालकांपैकी 11 जागा बिनविरोध तर 12 जागांसाठी आज झाली मतमोजणी। 12 पैकी 10 जागेवर शेतकरी विकास पॅनलने विजय मिळवलाय। खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने निवडणूक लढवली होती। धाराशिव जिल्हा परिषदेच्या आपला जीव धाराशिव विजन 2030 या उपक्रमाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कौतुक केले। राज्यात विजन घेऊन काम करणारी धाराशिव ही एकमेव जिल्हा परिषद असल्याचं सांगत हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यामध्ये मानस व्यक्त केला जातोय। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरून भाजप खासदार कंगना रणौत यांनी जेनझी आणि आंदोलकांवर निशाणा साधला आहे। सोशल मीडियावरील पोस्ट आणि रील्सच्या माध्यमातून सरकारवर टीका करणाऱ्या आंदोलकांवर कंगना यांनी सवाल उपस्थित करत जंतर मंतरवर खरंच विद्यार्थी होते का असा सवाल विचारलाय। जेनझी पिढीबाबत आता नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही भाष्य केलंय। जेनझी ही देशाची भविष्याची पिढी आहे, मात्र त्यांना काही सांगणंही आजच्या काळात अवघड झाल्याचं त्यांनी म्हटलंय। मोबाईलचं वाढतं व्यसन आणि स्क्रीन टाईमवरून त्यांनी युवा पिढीला खडेबोल सुनावलेत। सतत मोबाईलच्या वापरामुळे विचारक्षमतेवर परिणाम होत असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। देशातल्या जेनझींचा विश्वास जिंकायचा असेल तर अमेरिका कॅमेराचा अँगल नाही तर मनाचा अँगल बदलावा लागेल असं म्हणत प्रियंका गांधींनी मिश्किल टिप्पणी केली आहे। जेनझींना आवाहन करणाऱ्या मोदींच्या व्हिडिओवरून प्रियंका गांधींनी हा टोला लगावलाय। त्यानंतर लोकसभेत एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी लोकसभेत आक्रमक झाल्या। विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि AK-47 वापरण्याची गरज होती, काय गरज होती असा सवाल त्यांनी विचारत सरकारला घेरलाय। लाठीचार्जचे आदेश कुणी दिले याचं उत्तर द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। शिक्षण मंत्र्यांच्या नियुक्तीवरून त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संसदेत मोठा गदारोळ झाला। प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आक्षेप घेत माफीची मागणी केली आहे। त्यामुळे लोकसभेतील वातावरण चांगलंच तापलं। दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारत विरोधी अफवा पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर महाराष्ट्र सायबर सेलची नजर आहे। 229 आक्षेपार्ह पोस्ट आणि हँडल्सची ओळख पटवण्यात आली असून काही खाती परदेशातून चालवली जात असल्याचा दावा सायबर सेलनं केला आहे। पोलिसांनी जर विद्यार्थ्यांच्या छळ सुरू राहिल्यास पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा अभिजित दिपके यांनी सरकारला दिलाय। या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केलेली आहे। पोलिसांनी विद्यार्थ्यांचा छळ सुरूच ठेवल्यास कॉक्रोच जनता पार्टी लवकरच शांततापूर्व आंदोलनातून उत्तर देईल। सरकारनं विद्यार्थ्यांना टार्गेट करणं थांबवावं असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना शरद पवारांनी पूर्णविराम दिला आहे। पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना या चर्चांशी काहीही संबंध नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय। गेल्या काही दिवसांतील नेत्यांच्या गाठीभेटींमुळे विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला होता, मात्र शरद पवारांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत। मुंबईत अन्न व औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। तुकाराम मुंडे यांच्या पथकानं CCI, MIGC सह 5 प्रतिष्ठित क्लब्सचे कॅन्टीन परवाने निलंबित केले। तपासणीत अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव आणि अन्न सुरक्षेतील गंभीर त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। ठाण्यातील 900 खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला। रुग्णालयाची वीज जोडणी, वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी आणि नव्या पदभाराची प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि पालघरमधील लाखो नागरिकांना आधुनिक उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे। गोंदिया जिल्ह्यात यंदा पावसाअभावी भात लागवड रखडली आहे। आतापर्यंत केवळ 40% रोहिणी पूर्ण झाली असून गेल्या वर्षी याच काळात ती 54% होती। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी मागील वर्षाचा बोनस आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठीच्या प्रोत्साहन अनुदानाची मागणी केली आहे।
गोंदिया जिल्ह्याच्या बाजारात ड्रॅगन फ्रूटची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। अवघ्या 100 रुपये किलो दरामुळे हे पौष्टिक फळ आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले। विटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरचे समृद्ध असलेल्या या सुपर फूडला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले। शेतीतील काढलेल्या ओलाव्यामुळे मिरची पिकाला मुळापासून बुरशी लागून रोपं पिवळी पडली आहेत। बुरशी रोखण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत असली तरीही पिकं वाचवण्याची शाश्वती नसल्यानं शेतकरी आर्थिक चिंतेत वाढले। उरण राज्यातील मासेमारी बंदीचा कालावधी 15 दिवसांनी वाढलाय, त्यामुळे मासळीच्या दरात दुपटीनं वाढ झाली आहे। यातच सध्या कर्नाटक आणि पश्चिम बंगाल राज्यातून मासळीची आवक करण्यात येत असून स्थानिक मच्छीमारांमध्ये यामुळे नाराजी पसरली आहे। रायगडच्या पेण तालुक्यातील वरवणे गावावर भूस्खलनाचं संकट घोंगावत आहे। महिन्याभरात दोनदा दरड कोसळल्यानं डोंगराचा मातीचा भाग गावाच्या वेशीपर्यंत आलाय। 40 घरांच्या या गावातील नागरिकांनी माळीन, तळीये, इरशाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर चंद्रपूर जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे। आतापर्यंत सरासरी केवळ 28% पाऊस झाल्यानं शेतकरी चिंतेत होते। या पावसामुळे धान पेरणी आणि पिकांना दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होतीये। रायगडच्या माणगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। लोणेरे विद्यापीठाकडे जाणारा मुख्य रस्ता सुमारे 2 फूट पाण्याखाली गेला असून या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलंय। सिंधुदुर्गात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे जनजीवनाला चांगलंच झोडपून काढलंय। अनेक भागांमध्ये जोरदार सरी कोसळल्यानं रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहताना दिसले, तर काही ठिकाणी सखल भागात पाणीही साचलंय। त्या पावसामुळे भात उत्पादकांना दिलासा मिळालाय। सिंधुदुर्ग किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा जारी करण्यात आलाय। पुढील 2 दिवस समुद्रात 3.1 ते 3.2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असून मच्छीमार आणि पर्यटकांना समुद्रात न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही करण्यात आलंय। नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील 2 दिवसांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा मध्य भारताच्या दिशेने सरकत असल्यानं आज आणि उद्या विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागपुरात मुसळधार पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानात पावसाचं पाणी साचलं। शाळेजवळ रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे पाणी साचल्याचा अंदाज आहे। अशातच जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सांगली शहराला मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे। या पावसामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं। अनेक मार्गांवर खड्डे पडल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता। शहरातील काँग्रेस भवन, स्टेशन रोड, शामराव नगर परिसरातील भागात पावसामुळे पाणी साचलं होतं। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात मुसळधार पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे। नवजा येथे गेल्या 24 तासात तब्बल 394 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सततच्या पावसामुळे पाटण तालुक्यातील सर्व प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होतीये। मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला डहाणू बोर्डी सागर राज्यमार्ग पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। सार्वजनिक बांधकाम विभागानं नरपड, आंबेवाडी आणि चिखले येथील 3 ठिकाणी युद्ध पातळीवर दुरुस्ती पूर्ण केल्यानं डहाणू, घोलवड, बोर्डी आणि उंबरगावकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली आहे। काश्मीरमधील रियासी जिल्हा मुसळधार पावसानं थैमान घातलंय। सततच्या मुसळधार पावसामुळे चिनाब नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। या ठिकाणी असलेल्या सलाल धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे। पाणी पातळी वाढल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले।
सततच्या पावसामुळे आसाममधील शिवसागर भागात रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 5.64 लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले असून 872 गावं पाण्याखाली गेली आहेत। गुजरातच्या वलसाडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका मुलाची सुटका करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। एका टोपलीचा वापर करून त्या मुलाला पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय। केवळ 1-2 नव्हे तर लोकांच्या एका मोठ्या समूहानं एकत्र येऊन मानवी साखळी तयार केली आणि त्या मुलाचा जीव वाचवला। ती टोपली प्लास्टिकच्या कागदानं झाकून ठेवली होती। त्यात पाणी शिरलं तरी ते मुलापर्यंत पोहोचणार नाही।